नमस्कार. आज आपण मराठीतील म्हणी हा चॅप्टर पाहूया. यामध्ये जवळपास 500 म्हणी कव्हर केल्या आहेत. बाळासाहेब शिंदे सरांच्या बुकमधील सर्व इम्पॉर्टंट म्हणी मी घेतल्या आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट. असतील शिते तर जमतील भूते. याचा अर्थ काय होतो? एखाद्या माणसाकडून जर फायदा व्हायचा असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजेच काय, जिथे मध असेल तिथे माशा येणारच. दुसरी म्हण पहा, असंगाशी संग आणि प्राण्याशी गाठ. दुर्जन माणसासोबत संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. ओके. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी एका मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते, असा अर्थ होतो त्याचा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपण करायला जातो त्याचे मुळेच काम होत नाही. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्न छत्री जेवण वर मिरपूड मागणे. काय म्हणही, अन्न छत्री जेवणी व वर मिरपूड मागणे म्हणजे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची आणि मग त्याशिवाय पण आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवायचे. ओके, म्हणजे दुसऱ्याचं मागायचं त्याच्यावरती पण अजून काही मागायचं आणि ते पण मिजाजनं मागायचं. ओके. अंगाला सुटली खाच, हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. ओके, ज्याची गरज आहे त्याला म्हणजे अक्कल ठेवून काही फायदाच नाही आहे. ओके, त्याला ते मागावंच लागतं. अंगाला सुटली खाच, हाताला नाही लाज. अंगावरचे लेणे जन्मभर देणे. याचा अर्थ काय होतो? दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. दुसरी बघा, अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण असतो. मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. ओके, अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण म्हणजे काय होतं? मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खूप जास्त दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली ना तरी ती काही दिवसांनी उजेडामध्ये येतेच. ओके. अक्कल नाही काळीची नाही सहस्त्रबुद्धे. अक्कल नाही काळीची नाव सहस्त्रबुद्धे. नाव मोठे आणि लक्षण खोटे. ओके, काय अर्थ होतो? अक्कल नाही काळीची नाव सहस्त्रबुद्धेचा नाव मोठे लक्षण खोटे. अघटित वार्ता आणि कोले गेले तीर्था. याचा अर्थ होतो अशक्य कोटीतील गोष्ट. अघटित वार्ता आणि कोले गेले तीर्था, अशक्य कोटीतील गोष्ट. अति झाले अन आसू आले. अति झाले अन आसू आले. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरत असते. अतिपरिचयात अवज्ञा. जास्त जवळीकता झाली की अपमान होऊ शकतो. आपण एखाद्या घरी सारखं घेऊन गेलं असेल तर मान राहणार का? आपला नाही राहणार आहे. अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. प्रत्येकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच होऊ लागला. अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे म्हणजे प्रत्येकाचं असणं आणि त्रास दुसऱ्यालाच होणं. अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास. अन्न न खाणे पण त्यात मन असणे. ओके, अन्न न खाणे पण त्यामध्ये मन असणे म्हणजे अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास. आपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होत असतं. म्हणजे लबाडीने जे आपण धन मिळवतो ते आपलं टिकत नाही जास्त का. अर्थीदान महापुण्य. अर्थीदान महापुण्य म्हणजे गरजू माणसाला दान मिळाल्यामुळे पुण्य मिळत असतं. आईची माया आणि पोर जाईल वाया. फार लाड केले तर मुलं बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय करायची आणि नंतर मग देवधर्म करायचा. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होत असते. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे आपल्या जवळच्या माणसाने चूक केली. ओके. आयत्या मिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे. ओके, आपण मागितलं एक पण आपल्याला दोन भेटलं म्हणजे जास्त फायदा झाला. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो ना तो दोष आपल्या अंगी असतो. ओके. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आंधळ दळतं आणि कुत्र काय करतं? पीठ खातं. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्यांची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची एकमेकांसोबत गाठ पडणे म्हणजे आंधळ्या बहिऱ्यांची गाठ. अगं मशी मला कुठे नेशी. याचा अर्थ काय होतो? चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्यांच्या माती मारून मोकळं व्हायचं. ओके, म्हणजे स्वतःची चूक आहे पण ती मान्य नाही करायची, पण दुसऱ्यांना केली हे दाटून सांगायचं. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केलं जातं. अडली गाय फटके खाय. ओके, आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. ओके, स्वतः कष्ट केलं तर आपल्याला म्हणजे यश मिळणारच आहे.
असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चेंज करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. त्यासाठी नेहमी फ्युचरचा विचार करून वागणे. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. अंगठा सुजला म्हणून तो डोंगरा एवढा होतो का? नाही होत, थोडाफार सुजतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती करणे. ओके, म्हणजे तूप खाल्ल्याबरोबर मला रूप येतं का, अशा प्रकारचं येतं. ओके, अति खाणे मसनात जाणे. अति खाणे आणि नुकसानकारक असते. अति खाणे पण नुकसानकारक असते. ओके, जेवढं लागतं तेवढंच खाल्लं पाहिजे. 18 नक्की खेटरे राखी. 18 नक्की खेटरे राखी, 20 नक्की घर राखी. मांजर घराचे तर कुत्रं काय करतं? दाराचं रक्षण करतं. औचितपणे नि दंडवत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. ओके, औचितपणे नि दंडवत घडे म्हणजेच काय होतं? स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. आवाजबाई इकडे आणि पुनभाऊ तिकडे. ओके, पुनबाई तिकडे. एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू असणे. आवाजबाई इकडे, पुनबाई तिकडे म्हणजे एकमेकीच्या विरुद्ध असणे. ओके, अंतरून पाहून पाय पसरावे. आपली ऐपत जाणायची आणि मग वकूफ पाहून वागायचं. ओके, अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे. आपला तो बाबा आणि दुसऱ्याचे ते कार्ट. म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. आपली पाठ आपणास दिसत नाही. याचा अर्थ काय होतो? स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. आजामीला नातू झाला. एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी त्यांना दुसरा फायदा पण होणे. आत्याबाईला जर मिशा असतात तर याचा अर्थ नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. ओके, म्हणजे शक्यता तपासणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचा तेवढाच फायदा करून घेणे. स्वार्थी मनुष्य. ओके, आपल्याच पोळीवर तूप ओढणे स्वार्थी. आलिया भोगासी असावे सादर. तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोवळा काढणे म्हणजे काय होतं? आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. अनुभवाशिवाय शहाणपण नसतं. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवून आपण काही शिकत नाही. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून. याचा अर्थ दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. आधीच तारे आणि त्यात गेले वारे. आता म्हणजे विचित्र व्यक्तींच्या वर्तनामध्ये भर पडणारी घटना घडणे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला. म्हणजे आधीच करामती आणि मग त्यामध्ये पण मद्यप्राशन केल्यामुळे अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आडक्याची आंबा आणि गोंधळाला ₹12. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे. आडक्यांची आंबा आणि गोंधळाला ₹12. अग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजे रोग एकीकडे असणे आणि उपाय दुसरीकडेच करणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. याचा अर्थ होतो दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवायचं. ओके, आग खाईल तो कोळसे ओकेल. जशी करणे तसेच फळ असणार आहे. आग खाईल तो कोळसे ओकेल. 8 पूर्वये 9 चोबे म्हणजे काय होतं? खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरुष असतात. ओके, खूप जास्त मूर्ख लोकांपेक्षा 4च हुशार माणसं ओके असतात. आधनातले रडतात व सुपातले हसतात म्हणजे संकटात असताना दुसऱ्यांचे दुःख पाहून हसू येतं. त्याला काय म्हणतात? आधनातले रडतात व सुपातले हसतात. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. इच्छापरा ते येई घरा. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो ना तेच आपल्या बाबत होत असतं. ओके, इच्छापरा ते येई घरा म्हणून नेहमी चांगले चिंतन करणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक झाले असते, धनवान झाले असते. प्रत्येकाला श्रीमंत होण्याची हौस असते. 3:3 एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेर बांधतो. ओके, जन्मास आलेल्यांचे पालन पोषण होतच असते. उथळ पाण्याला खळखळाट फार. याचा अर्थ अंगी थोडासा गुण असणारा माणूस कसा करतो? जास्त पढाई मारत असतो आणि जास्त हुशार असतात ते नेहमी शांत असतात. ओके, उंदराला मांजर साक्ष. उंदराला मांजर साक्ष. ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असतं. किंवा एखादी वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उंदराला मांजर साक्ष असा अर्थ होतो. ओके, आता उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे दुष्परिणामांचा विचार न करता काही पण बोलत राहायचं. ओके, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. अतिशय उतावळीपणे वर्तन करणे. उठता लाथ बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. ओके, उठता लाथ बसता बुक्की म्हणजे प्रत्येक कृत्याबद्दल सारखी शिक्षा देणे. उडत्या पाखराची पिसी मोजणे म्हणजे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उतावळी बावरी. बावरी म्हणजे कोण? नवरी. उतावळी बावरी
म्हाताऱ्याची नवरी, अति उतावळेपणा नुकसानकारकच होत असतो. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, जिथे उद्योग असतो तिथे संपत्ती येत असते. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले. नडगीचे म्हणजे काय होतं? अस्वलाचे. अस्वलाचे डोळे आले. तर फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेताच येणे. ओके. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे, अतिशय हालाकीची परिस्थिती असते. उंदीर गेला लुटी, आणल्या 2 मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसारच काम करत असतो. उकराल माती तर पिकतील मोती. मशागत केलं तर चांगलं पीक येतं, कष्ट केलं तर यश मिळणार, हार्डवर्क केलं तर आपल्याला एक्झाममध्ये नक्की यश मिळणार. उकराल माती तर पिकतील मोती. उकळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? एखादे कार्य जर अंगावर घेतले आणि त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायला म्हणजे काही करण्याची काही गरजच नाही आहे. ओके. उचल पत्रावळी, मने जेवणारे किती. म्हणजे याचा अर्थ काय तो, जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करत बसणे. उचल पत्रावळी, मने जेवणारे किती. ओके. आता उडला तर कावळा, बुडाला तर बेंडूक. याचा अर्थ एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागत असते. थोडं कन्फ्यूज करणारी म्हणे बघा, लक्षात ठेवा. उडला तर कावळा, बुडाला तर बेंडूक. म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काय म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो, लगेचच ती गोष्टीचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. ओके. उधारीचे पोते 1.25 हात रिते. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरत असतो. उभारले राजवाडे, तिथे आले मनकवडे. श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारे पण येतच असतात. ओके. असंच आपल्या एक्झामबद्दल पण आहे. जोपर्यंत आपण म्हणजे अभ्यास करत असतो तेव्हा सगळे नाव ठेवतात, पण जेव्हा यश आलं तेव्हा सगळेच वाह करतात. उभ्याने यावे आणि ओढव्याने जावे. येते वेळी ताट मानेने यावं आणि जाते वेळी खाली मान घालून जावं. उसाच्या पोटी कापूस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती येणे. ओके. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एका माळेची मणी म्हणजे सगळेच सारखी परिस्थिती असते, सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये पूर्णपणे एकट्याला आपण दोष देऊ शकत नाही, दोघांचाही तेवढाच दोष असणार. ओके. एक न धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे कशी अर्धवट होतात, त्यामुळे फक्त एकच फोकस ठेवा आणि त्याच्याच मागे लागा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटतं तेच करायला पाहिजे. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. एकाने जळते दाढी, दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. ओके. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. याचा अर्थ दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. एका पिसाने मोर होत नाही. एका पिसाने मोर होत नाही म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जायचं नाही. फक्त प्री पास झालं म्हणजे मेन्स आणि इंटरव्ह्यू पास झालोत का नाही. ओके. त्यामुळे डायरेक्टली हुरळून जायचं नाही. एका खांबावर द्वारका म्हणजे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. एका खांबावर द्वारका. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. याचा अर्थ काय होतो, एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी. म्हणजे बाहेर बडजाव करायचा आणि पण घरामध्ये कसं दारिद्र्य असते. एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही. 2 तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. 80 तेथे 85, 80 तिथे 85 म्हणजे अतिशय उदाळेपणाची कृती. ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तीला यातना तेवढ्याच असतात. जेवढं मोठं आपल्याला व्हायचं असतं यश, तेवढं जास्त आपल्याला कष्ट पण करावं लागतं. ओके. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ओळखीचा चोर जीवीने सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा पण भयंकर असतो. ओठ फुटो किंवा तुटो. ओके. ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो, शेंडी तुटो की तारंबी तुटो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये काम तडीस न्यायचं म्हणजे न्यायचंच. ओके. परिस्थिती कशीही असो, मला यश मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे. सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. त्याला म्हटलं ओझं उचल तर त्यानं काय विचारत बसला, क्वेश्चन विचारत बसला. म्हणजे सांगितलेले काम सोडून तो नसत्या चौकशाच करत बसला. ओट घटकेचे राज्य, ही पण मन खूपदा विचारली आहे बघा. ओट घटकेचे राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारी गोष्ट. करावे तसे भरावे. जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केलीच नाही त्याने शिक्षा होण्याचं भय कशाला बाळगायचं ना. करीन ते पूर्व, मी करीन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर, अशा रीतीने वागणारा करीन ते पूर्व. ओके.
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. याचा अर्थ काही गोष्टी केल्या तरी नुकसान होतं आणि नाही केलं तरी पण नुकसान होतं. ओके. करून करून भागला देवधानी लागला. भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे. कणकणीत दाना तर भील उताना, म्हणजे काय, गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा पण करत नाहीत. कणकणीत दाना तर भील उताना. ओके. याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवा ही म्हण. कधी तुपाशी तर कधी उपाशी, सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही. कशात काय नि फाटक्यात पाय, म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणे. ओके. अगोदरच काहीतरी वाईट घडलं होतं आणि त्याच्यामध्ये अजून वाईट गोष्ट घडणे. कशात काय नाही फाटक्यात पाय. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजे रक्ताचं नाते तोडू म्हणता तुटत नसतं. ओके. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. काडी चोर तो माडी चोर. याचा अर्थ बघा, एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेला एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. काडी चोर तो माडी चोर, म्हणजे त्याने छोटी तरी गोष्ट केली असेल तर मग त्याच्यावर संशय येतो की याने मोठी पण गोष्ट यानेच केली असेल. ओके. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती, म्हणजे क्षुद्र गोष्टींचा प्रभाव तेवढा पुरताच असतो. ओके. त्या काळापुरता असतो, म्हणजे अल्पकाळ असतो. कागबाई रोड गावाची ओढ. ओके. निरर्थक गोष्टीची काळजी करणे. कागबाई रोड गावाची ओढ. कानात बुगडी गावात फुगडी. याचा अर्थ बघा, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. काल मेला आणि आज पित्तर झाला, म्हणजे अतिशय उतावळेपणाची वृत्ती असणे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान आहे, एकदम छोटा आहे, पण त्याला दिली गेली शिक्षा मात्र खूपच मोठी आहे. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, म्हणजे काय होतं, जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता खूप महत्त्वाची असते. वाक्य एकदम बरोबर आहे. काळी झालेलं सर्व पिवळे दिसतं, म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. जसा चष्मा घातला तसंच जग दिसणार. लाल चष्मा घातला तर लाल लाल कलर दिसेल, त्या प्रकारची म्हण. ओके. काशीत मल्हारी महात्म्य, म्हणजे नको तिथे नको ती गोष्ट करणे. काशीत मल्हारी महात्म्य, महत्वाची म्हण. कानामागून आली आणि तिखट झाली, म्हणजे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ होणे. कामापुरता मामा, आपले काम करून घेईपर्यंत गोडगोड बोलायचं. कावळा बसला आणि फांदी तुटली, म्हणजे परस्पराशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. काकेत कोळसा आणि गावाला वळसा, म्हणजे जवळ असलेली वस्तू आपण शोधायला गावभर फिरणे. ओके. काप केले नि भोके राहिले, म्हणजे वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, म्हणजे शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचं नुकसान काही होत नसतं. काळ आला पण वेळ आली नव्हती. नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे, म्हणजे काळाला पण वेळ आली नव्हती. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. ओके. कांदा पडला पेवात पण पिसा हिंडे गावामध्ये, याचा अर्थ काय होतो, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. याचा अर्थ बघा, दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. आता कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, म्हणजे मूळचा स्वभाव काही बदलत नसतो. कुडी तशी फोडी. कुडी तशी फोडी म्हणजे देहाप्रमाणे आहार किंवा कुतीनुसार मिळणे. ओके. आपले जशी कुवत आहे त्यानुसार मिळणे. कुऱ्हाडीचा दांडा गवतास काळ, म्हणजे स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. कुऱ्हाडीचा दांडा गवतास काळ होणे. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी, ही पण मन महत्वाची बघा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे खूप जास्त गरिबी असणे, अत्यंत दारिद्र्य असणे. केस उपटल्याने का मडे हलके होतं. याचा अर्थ बघा, जिथे मोठ्या उपायांची गरज असते तिथे छोट्या छोट्या उपायांना काहीच अर्थ राहत नाही. केळी खाता हरकले, हिशोब देता चरकले, म्हणजे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र मग पैसे देताना मात्र जीव मेटाकुटीला येतो. कोळसा उघडावा तितका काळाच असतो, म्हणजे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी ना तितकीच ती वाईट ठरत असते. कोला काकडेचा राजी, म्हणजे लहान लोक लहान गोष्टींना खुश होतात. कोणाच्या गायी म्हशी आणि कोणाला उठाबशी, म्हणजे चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याला देणे. कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची ताटाणी. ओके. तट्टाणी आहे ते. कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणी. याचा अर्थ काय होतो बघा, महान गोष्टीबरोबर ना क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे. कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणी. ओके. कुठे तो श्रीमंत माणूस आणि कुठे हा गरीब, अशा प्रकारे. खऱ्याला मरण नाही, खरं कधीच लपत नाही. खचणाऱ्याने खर्चते आणि कोटावळ्याचे पोट दुखते. खर्च करणाऱ्याचा खर्च होतो आणि तो त्याला मान्यही असतो, परंतु जो दुसरा असून एखादा त्याबद्दल मात्र कुरकुरत करत असतो. ओके. खाऊ जाणे
तो पचवू जाणे, खाऊ जाणे तो पचवू जाणे. याचा अर्थ काय, तो एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे, ज्यानं खाल्लं त्याला माहिती असतं, ज्यानं कृत्य केलं तोच त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे सक्षमपणा असतो भोगण्यास. खाणं तशी माती, आई वडिलांप्रमाणे त्याच्या मुलांचे वर्तन असणे. खायला काळ भुईला भार, म्हणजे निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खाऊ कवी, म्हणजे काय होतं बघा, जो वाईट काम करतो ना त्याच्या मनात नेहमी धास्ती वाटते. ओके, आपण चुकीची गोष्ट केली आपल्या मनामध्ये नेहमी भीती वाटते की आता काय होईन, आता कोण. त्याप्रमाणे खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा, म्हणजे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होत असतं. गरज सरो वैद्य मरो, एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे आणि मग गरज संपल्यावर मात्र ओळखही न दाखवणे, म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो. गळ्यात पडले झोन, हसून केले गोड, गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. आता गची बाधा झाली म्हणजे काय होते, गर्व चढणे. ओके, गर्व होणे. गरजेल तो पडेल काय, म्हणजे केवळ बडबडणाऱ्या माणसांकडून काहीच घडत नसतं. ओके, जो नुसता बोलत बसतो ना तो काहीच कृत्य नाही करतो, शांत राहतो तोच कृत्य करतो. गरजवंताला अक्कल नसते, गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याच्या हवे तसे बोलणे वागणे निमूटपणे सहन करावं लागत असतं. गर्वाचे घर खाली, म्हणजे गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होत असते. गळ्यातले तुटले ओटीत पडले, नुकसान होता होता टळणे. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बराच होता, म्हणजे मूर्खाला कितीही उपदेश केला ना तरी त्याचा उपयोग नसतो. पालत्या घागरीवर पाणी म्हणल्यासारखं. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होत असतो. एकदम बरोबर, गाड्याबरोबर नळ्यांची यात्रा. ओके, म्हणजे नेहमी सुसंगत आपण राहिलो पाहिजे, त्याच्याबरोबर आपलाही फायदा होतो. गाढवाला गुळाची चव काय, ज्याला एखाद्या गोष्टीचा गंधच नाही त्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळूच शकत नाही. ओके, आपल्या अभ्यासाचं महत्त्व जे अडाणी लोक आहेत त्यांना कळणार का नाही, म्हणजे ज्यांना अभ्यास नाही करायचं त्यांना कळणार का, अडाणी नाही म्हणत मी, ज्यांना अभ्यास नाही करायचा त्यांना कळणारच नाही. गावंड्या गावात गाढवीन सवाशीन, जिथे चांगल्यांचा अभाव असतो तिथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. ओके, गाढवाच्या पाठीवर गोणी, एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवं. गाढवाने शेत खाल्ले, ना पाप ना पुण्य, अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जात असते. गाव करी ते राव ना करी, श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ना ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ, म्हणजे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जात असतो. ओके, गाय व्याली शिंगी झाली, म्हणजे अघटित घटना घडणे. गाय व्याली शिंगी झाली. गाव जळेनी हनुमान बेंबी चोळे, दुसऱ्यांचे नुकसान करून नामनिराळे राहणे. गोगलगाय न पोटात पाय, म्हणजे बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती अतिशय घातक असते. ओके, गोगलगाय न पोटात पाय असणारे लोक. घरचे झाले थोडे आणि व्याहाने दिले गोडे, म्हणजे अडचणीमध्ये आणखी जास्त अडचण होणे, भर पडणे त्या अडचणीमध्ये. घर फिरले, म्हणजे घराचे वासेही फिरतात, म्हणजे एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणेच वागू लागतात. घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सगळीकडे सारखी परिस्थिती असते. घरना दार देवळी बिराड, म्हणजे शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. घडीस परीस मडाई जास्त, घडीस परीस मडाई जास्त, याचा अर्थ काय होतो, मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. ओके, म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा खर्च जास्त असणे मेन गोष्टीपेक्षा. घेता दिवाळी देता शिमगा, म्हणजे घ्यायला आनंद वाटतो, द्यायच्या वेळी मात्र बोमाबोम होते. ओके, घोडे कमावते आणि गाढव खातो, म्हणजे एकाने कष्ट करायचा आणि निरुपयोगी व्यक्तीने त्याचा फायदा घ्यायचा. चवलीची कोंबडी आणि पावली फळणावर, म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे महत्त्वाची आहे ही पण. चवलीची कोंबडी आणि पावली फळणावर. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतच असते. ओके, प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. 4 जणांची आई बाजेवर जीव जाई, म्हणजे जबाबदारी अनेकाची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. ओके, म्हणजे खूप जणे म्हणजे जबाबदारी खूप जणांवर, म्हणजे त्याला वाटतं की तो करेल त्यामुळे कोणीच करत नाही. चिंता परा घेई घरा, दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटत असतं. एकदम बरोबर आहे, चिंता परा घेई घरा, म्हणून कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला, म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई, घरात तेवढा शूरपणा आव्हानायचा आणि मग बाहेर मात्र घाबरत राहायचं. चोर सोडून संन्याशालाच फाशी देणे, म्हणजे खरा अपराधी माणसाला सोडून द्यायचं आणि निरपराधी माणसाला शिक्षा द्यायची. चोराच्या उलट्या बोंबा, स्वतःचा गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. ओके, स्वतः गुन्हा करायचा आणि दुसऱ्याला सांगायचं की त्यानेच केला. चोरावर मोर, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
चोराच्या पावली चोराचा ठाऊक, वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळत असतात. चोरांच्या मनात चांदणे, वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती वाटत असते. चालत्या गाडीला खीळ म्हणजे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यामध्ये अडचण निर्माण होणे. जशी देणावळ तशी दुनावळ, म्हणजे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम मिळत असतं. जेवढं आपण काम केलं तेवढं आपल्याला मोबदला भेटणार. जलात राहून माशांशी वेर करू नये, म्हणजे ज्यांच्या सहवासात राहावं लागतं ना त्यांच्याशी कधी शत्रुत्व करू नये. जळतं घर भाड्याने कोण घेणार, नुकसान करणाऱ्या गोष्टींचा स्वीकार कोण करणार आहे, बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक कोण घेणार. ओके, जी बँक बुडणार आहे असं माहिती आहे त्याचा चेक कोण घेणार. अशा प्रकारे जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही, बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावं तेव्हा त्याचं खरं ज्ञान होतं. म्हणजे त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की काय कंडिशन आहे ती. ओके, जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले, म्हणजे जितेपणी दुर्लक्ष करायचं आणि मेल्यावर मात्र कोड कौतुक करायचं. जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी, अतिशय दुराग्रहाचे किंवा हट्टवादीपणाने वागणे. ओके, जेवढं तर तुपाशीच जेवण, नाही तर मी जेवणारच नाही, म्हणजे हट्टीपणा करणे. जे न देखी रवी ते देखी कवी, म्हणजे जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पकतेने पाहू शकतो. जो गुळाने मरतो त्याला विष कशाला. जिथे गोड बोलून काम होतं ना तिथे जालिम उपायाची काही गरजच नाही आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी, एकच स्वभाव असलेल्या माणसांची एकमेकांशी वरमे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणी असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखत असतात. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हाती वस्तू असते ना त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केलं जातं. म्हणजेच कसं बघा, एकाचे कर्तृत्व पण ती दुसऱ्याला नाव गाजणे, ओके, दुसऱ्याच्या नावाने गाजणे. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे, एखाद्याचे भले करायला जावं तर त्या गोष्टीच विरोधच करतो आणि आपलाच एका लावतो, त्याला म्हणतात ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळ, जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे नेहमी स्मरण करून गुणगान गावे. बरोबर आहे मन. झाकली मूठ 1.25 लाखाची, व्यंग नेहमी झाकून ठेवावं. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही, हार्डवर्क केल्याशिवाय यश मिळत नाही. देव देते आणि कर्म नेते, म्हणजे नशिबामुळे उत्कृष्ट होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. देव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी, नशिबात नसल्यामुळे जवळ आलेली संधी सुद्धा दूर जात असते. देव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला, म्हणजे नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. देव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई, म्हणजे नशिबावर अवलंबून असणारे नेहमी उपाशी राहतात आणि पण जे उद्योगी असतात, जे कष्ट करणारे असतात ते नेहमी पोटभर खातात. 2 मांडवाच्या वराडी उपाशी, म्हणजे 2 गोष्टीवर अवलंबून असणारे नेहमी काम होत नसतं. दृष्टी आड सृष्टी, आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते, एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होत असते. धनगराचे कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी, म्हणजे कोणत्याच कामाचं नसणं. ओके, धाराला म्हणजे मोरीला बोळा व दरवाजा मोकळा, म्हणजे छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. दिताई खाई मिठाई, गरीब खाई गंचाड्या, म्हणजे गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावीच लागत नाही. दिताई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या, म्हणजे समजलं, गुंडांनी जे आडदांड लोकांचं काम होत असतं ना ते गरिबांना मात्र तिथे यातायात सहन करावं लागतं. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, म्हणजे दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मागे एकसारख्या अडचणीच निर्माण होतात. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पावणे, नदीचे उगमस्थान व ऋषीचे कुळ पावणे, कारण त्यात काहीतरी दोष असतोच. न करत्याचा वार शनिवार, ज्याला एखादं काम मनातून करायचंच नसतं तो कोणत्या ना कोणते कारण देतच बसतो. नव्याचे 9 दिवस, कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळच टिकत असतो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून वारे गेले, केलेला उपदेश निष्फळ ठरणे, पालत्या घाड्यावर पाणी ओतण्या प्रकारचं असतं. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे, एकाचे लुटून दुसऱ्याला दान करायचे, नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. महत्वाची. नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे. नाव सोनूबाई हाती कतलाचा वाडा, नाव खूप मोठं पण लक्षण आहे खोटं. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे, म्हणजे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. नाक दाबले की तोंड उघडतं, म्हणजे एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येतं. नागव्यापाशी उघडा केला सारी रात हिवा नेमिला, आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे. ओके, नागिन पोचली आणि पोचणाराला डसली, म्हणजे वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटच होत असते. ओके, नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.
नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपल्याला कमीपणा लपवण्यासाठी आपण काय करतो, त्या गोष्टीलाच नाही का दोष दाखवतो. ना आवडतेची मीठ म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कितीही गोष्ट चांगली केली असेल तरी ते आपल्याला वाईटच वाटते. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारा माणूस उपयोगी ठरत असतो, त्यामुळे आपण प्रगती करत असतो. ओके. नेसेन तर पैठणी. ओके. नाहीतर नगवी बसेन म्हणजे अतिशय हट्टवादीपणा. खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. त्याच प्रकारे ही पण आहे. पळसाला पाने 3 म्हणजे सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे. पायलीची सामसूम चिमट्यांची धामधूम. जिथे मोठे शांत असतात तिथे छोट्यांचा बडेजाव असतो. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कडे. अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला काही शहाणपण येत नाही. पाहुणी आली आणि मोतूर लावून गेली म्हणजे पाहुणे बनून येणे आणि नुकसान करून जाणे. पी हळदनी होगोरी म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये उतावळापणा दाखवणे. ओके. पुढे तिकट मागे पोचट म्हणजे काय होते बघा, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणारे. पै दक्षिण लक्ष प्रतीक्षणा म्हणजे पैसा कमी काम जास्त. पोटी कस्तुरी वाचसाठी फिरे बिरी बिरी म्हणजे स्वतःजवळ असणारी वस्तू शोधण्यासाठी आपण सगळीकडे फिरणे. पार होईना व सवत साईना म्हणजे काय होतं, पोर होईना व सवत साईना म्हणजे आपल्याकडून होत नाही आणि दुसऱ्याला पण ते करू द्यायचं नाही. फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय. राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावाच लागत असतो. फुल ना फुलाची पाकळी म्हणजे वास्तविक जितकं द्यायला पाहिजे ना तितकं देण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजे आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका चांगला असतो. ओके. बडा घर पोकळ वासा दिसणार श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव असणे. बळी तो कानपिळी बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवीत असतो. बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना म्हणजे काय होतं बघा, निरुपयोगी गोष्ट होते. ओके. बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना निरुपयोगी गोष्ट. बाप से बेटा सवाई वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे. बावडी मुद्रा देवळी निद्रा म्हणजे दिसण्यास बावळट पण व्यवहार चातुर मनुष्य. बाजारात तुरी भटभटणीला मारी म्हणजे काल्पनिक गोष्टीवरून भांडणं करायचं. ओके. बारक्या फणसाला मैस राखण म्हणजे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपवणे. बुडत्याला काळीचा आधार म्हणजे घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीसुद्धा मदत आपल्याला खूप महत्त्वाची वाटत असते. बैल गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट झाली आणि मग तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरत असते. आपला पेपर झाल्यानंतर आपण म्हटलं मी आता छान अभ्यास करणार, त्याला काही फायदा नसतो. त्यासाठी अगोदरच अभ्यास करावा लागतो. बोडकी आली व केसकर झाली म्हणजे विधवा आली आणि लग्न लावून गेली. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. भरोशाच्या म्हशीला टोणगा म्हणजे ज्या व्यक्तीवर अतिविश्वास दाखवला ना नेमक्या अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होत असतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्री व्यक्ती काही कारण नसताना पण भीतच राहते. भिंतीला कान असतात म्हणजे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय काही राहत नाही. भीड भिकेची बहीण म्हणजे उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणाला भीक मागण्याची पाळी येणे म्हणजे कधी कधी नकार देणे चांगलं असतं. भागीचे घोडे किवनाने मेले म्हणजे भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात, काळजी मात्र कोणीच घेत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा कधीच घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे म्हणजे काय, केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसते. ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास लागतो तीच गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. मनाची नाही पण जनाची तरी असावी. मन जाणे पाप म्हणजे आपण केलेले पाप दुसऱ्याला कळले नाही तर ज्याचे त्याला ते माहीत असतेच. मन राजा मन प्रजा. हुकूम करणारे आपले मनच आणि ते पाळणारे पण आपलं मनच असतं. मानकीच बोललं झुणकीच लागलं. ओके. मानकीच बोललं आणि झुणकीच लागलं बघा. एकाला बोलायचं दुसऱ्याला लागतं, टोचून बोलणे म्हणतो आपण. मामोजी मेला आणि गावगोळा झाला म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे. मांजरीचे दात तिच्या पिल्लास लागत नाही म्हणजे आईवडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते नेहमी. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ आणि कुठे ठेवू. छोट्याच्या गोष्टीवरूनच सुरळून जायचं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. वय लहान म्हणजे लहान वयामध्येच ना व्यक्तीच्या गुणदोषाचे दर्शन होत असतं. मूर्ख लोक भांडती वकील घरे बांधती. मूर्खांचे भांडण आणि तिसऱ्याचाच लाभ होणे. मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे मेल्यावर गुणगान करत बसायचं. म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजरायचे राहत नाही. निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या असतात त्या घडतच असतात.
म्हशीचे दूध काढताना आधी आचरायला दूध लावावे लागतं, म्हणजे फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत पण करावी लागत असते. इथे राजा तिथे प्रजा, म्हणजे सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांची किंवा वरिष्ठांचे अनुकरण करत असतात. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे म्हणजे बनवाबनवी करणे. एरे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या, एखाद्याने केले उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे. एरे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. एरे कुत्र्या खा माझा पाय, म्हणजे आपणहून संकट ओढावून घेणे. रंग जाणे रंगारी, ज्याची विद्या त्यालाच माहीत असते. रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे. रडत राऊत घोड्यावर स्वार, म्हणजे इच्छा नसतानाही जबाबदारी अंगावर पडणे. रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत, मुख्य गोष्टींचा अभाव असणे. राईचा पर्वत करणे म्हणजे मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असणे पण तिचा विप्रयास करणे. ओके. राजाचे घोडे आणि खासदार उडे, वस्तू एकाची आणि मिजाज दुसऱ्याची असणे. रोज मरे त्याला कोण रडे, तीच ती गोष्ट जर वारंवार होऊ लागली तर त्यातलं काही स्वारस्य नष्ट होऊन जातं. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30, म्हणजे मुख्य कार्यापेक्षा जी गौण गोष्ट आहे ना तिलाच खर्च जास्त होणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे बिनफायद्याचं काम करणे. लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळत नाही, धाकाशिवाय काही शिस्त लागत नाही. लग्नाला गेली आणि बारशाला आली, म्हणजे अतिशय उशिराने पोहोचणे. लंकेत सोन्याच्या विटा म्हणजे बघा, दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा. निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा पण करत नाही. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून बोलायचं दुसऱ्याला लागणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे कधीच वागायचं नाही. वळणाचे पाणी वळणावरच जाणे, म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतच असणार. वराती मागून घोडे म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वारा पाहून पाठ फिरवणे म्हणजे परिस्थिती पाहून वर्तन फिरणे. वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. सर्व साधने अनुकूल असावी की होईल तो फायदा करून घेणे. ओके. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटलं तरी तो खातोच, म्हणजे वाईट व्यक्तीला कितीही चांगलं म्हटलं किंवा वाईट तरी तो त्रास द्यायचा तो थांबत नाही. विश्वांची बिराड पाठीवर म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. विषी विद्या तिशी धन, म्हणजे योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो. विचाराची तूट तिथे भाषणाला होत, म्हणजे मूर्खाच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते. विश्वासाने ठेवला घरी, चारी सुना गरवार करी, म्हणजे विश्वासघात करणे. ओके. व्याप तितका संताप, म्हणजे कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी पण जास्त असते. शहाण्याला शब्दाचा मार, म्हणजे शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तर तो म्हणजे पुरेसं असतं. शहाण्याला शब्दाचा मार. ओके. शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे वस्तूच्या लहान भागावरून पण संपूर्ण वस्तूची परीक्षा होऊ शकते. शेरात सभाषण, म्हणजे एकाला दुसरा वरचढ असणे. शेजी देईल काय आणि मन ध्यायेल काय, म्हणजे शेजारीने एखादा पदार्थ सरळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही. शेजीबाईची कडी धाव धाव वाढी, म्हणजे एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखवायचा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, चांगल्याच्या पोटी नेहमी चांगलीच गोष्ट येत असते. सगळेच मुसळ केरात, म्हणजे मुख्य व महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम कसे वाया जातं. सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत, म्हणजे प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वाकूप याची मर्यादा पडते. समर्था घरचे श्वान त्याला सर्व देती मान, मोठ्याच्या घरच्या शूद्रालाही आपल्याला मान द्यावा लागतो. संन्यासीच्या लग्नाला शिंडीपासून सुरुवात, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. संगतचा रंग संगतीप्रमाणे वर्तन असतं. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणतीच उपयोगी नसणे. साप साप म्हणून भुई धोपटणे, म्हणजे संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे. 7 हात लाकूड 9 हात ढलपी, एखादी गोष्ट खूप फुगून सांगणे. सांगी तर सांगी मने वडाला वांगी, म्हणजे एकदम अशक्य गोष्टीतली म्हणजे कोटीतली गोष्ट करणे. सुरुवातीलाच माशी शिंकली, म्हणजे आरंभालाच अपशंकून आला, म्हणजे सुरुवातीलाच अपशंकून आला. ओके. सुंब जळाला तरी पीळ जात नाही, वैभव गेले तरी ताटा जात नाही. स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेंडूक काय थोडे, म्हणजे वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. आधारे संकटे येतात ती खूप मोठ्या प्रमाणात येतात पण कमी कमी होत हळूहळू, म्हणजे हळूहळूपणे कमी होतात, एकदाच कमी नाही होत. ओके. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्याचा पावसाळा, खोटे अश्रू ढाळणे. हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाना, मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे. हत्ती गेला पण शपूट राहिलं, म्हणजे खूप मोठा भाग झाला पण थोडा भाग राहिला. हलवायच्या घरावर तुळशीपत्र, म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. हत्ती बुडतो अंशळी ठाव मागते, जिथे भले होते हात म्हणजे भले भले हात टेकतात तिथे लहान बडे जाव पण दाखवितात. हात ओला तर मित्र भला, म्हणजे तुमच्यापासून जर काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गात असतात. हात फिरत तिथे लक्ष्मी वसे, म्हणजे उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते.
हातच्या काकणाला आरसा कशाला? स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नकोच. हजीर तो वजीर म्हणजे जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच खूप फायदा होतो. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे, ज्या आपल्या हातात आहे ते सोडून द्यायचं आणि दुसरं मिळाल्या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे. हिरा तो हिरा, गार तो गार. गुणी माणसाचे गुण प्रगट झाल्याशिवाय काही राहत नाही. होळी जळाली.